नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली अर्णव ईश्वरीने सौदामिनीची भेट घेत तिला तिचे 100 कोटी रुपये देत सात्विक फॅशन मिळवलेला आहे आणि तिचा माज सुद्धा उतरवलेला आहे। त्याचबरोबर आता वल्लरी मात्र कर्माने मेलेली आहे, कारण उदयकांतला जेव्हा ती सांगते की एकदा का अर्णव आणि ईश्वरीने सीसीटीव्ही फुटेज रिकव्हर केलं की पोलिसांच्या आधी तू अर्णवच्या जाळ्यात अडकणार आहे आणि अर्णव तुझा खेळ खल्लास करणार आहे। तेव्हा मात्र उदयकांत तिला सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेव, जर मी अडकलो तर मी तुला घेऊन अडकणार आहे, मी एकटा अडकणार नाही, म्हणजेच वल्लरीची सुद्धा वाट लागणार आहे। आणि अर्णव ईश्वरी पेपर घेऊन आता सौदामिनीकडे आलेले असतात। तेव्हा अर्णव ते पेपर देतो आणि तिथे त्याच खुर्चीवरती बसलेला असतो आणि तो सांगतो की सात्विक फॅशन फक्त आणि फक्त आमचं आहे, त्याच्यावर फक्त आणि फक्त आमचा अधिकार आहे, त्यामुळं लवकरात लवकर हे काम करायचं आहे। हे तुमचे पेपर्स, मला वाटतंय की तुम्ही पेपर साइन करून ठेवलेले असतील, असं म्हणत अर्णवने तिला फाईल दिलेली आहे आणि तिला सात्विक फॅशनचे पेपर मागत आहे। पण आता इकडे सौदामिनी नक्की काय गोंधळ घालणार आहे, तिच्या मनात काय चालू आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। इकडे नम्रता, ईश्वरी सगळेजण आता आहेत, काही लोक आलेली आहेत कारण रमाकांत गेलेले आहेत, त्यामुळं जे काही त्यांचे नातेवाईक वगैरे तिथे आलेले असतात। अर्णवची अवस्था खूप बिकट झालेली असते, अर्णवला कळतच नसतं की ह्या सगळ्या गोष्टी फेस कशा करायच्या, कारण जेव्हा त्याने त्याच्या वडिलांना बाबा म्हणून हाक मारली तो क्षण त्याच्या बाबांचा शेवटचा क्षण ठरलेला असतो, कारण ज्या वेळेस त्यांना ते पॉइझन दिलं गेलेलं असतं, ते पॉइझन इंजेक्ट केलेलं होतं आणि त्यानंतर काही वेळातच रमाकांत तिथे आलेले होते, त्यांना धड चालताही येत नव्हतं, पण शेवटच्या क्षणी अर्णवला त्यांनी एवढं सांगितलेलं होतं की तुझ्याबरोबर धोका झालेला आहे, तुला फसवलंय चिंटू, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं। तर हे सगळं जेव्हा अर्णव ईश्वरीला आठवत असतं तेव्हा मात्र त्या दोघांच्याही डोळ्यातलं पाणी थांबत नसतं। त्याचवेळी शिर्के तिथे येतात, येताना शिर्केंनी पोलिसांना आणलेलं असतं आणि इन्स्पेक्टर साहेबांना भेटायचं आहे, खूप इम्पॉर्टंट गोष्टी बोलायच्या आहेत असं शिर्केंनी सांगितल्यानंतर मग अर्णव त्याचबरोबर आकाश आणि मामा सगळेजण आता तिकडे जातात। तोपर्यंत शिर्केंनी अर्णवची जी स्टडी रूम आहे तिथे इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन गेलेला असतो आणि हे तिघही तिकडे चाललेले असतात। तेव्हा अर्णव शांतच असतो, कारण त्याला कळत नसतं की या सगळ्या गोष्टी काय चाललेल्या आहेत। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, कसं आहे माहितीये का, परिस्थिती खूप वाईट आहे, मलाही माहिती आहे, वेळ खूप चुकीची आहे, पण तुमच्या बाबांचा मर्डर झालाय, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेले आहेत, त्यांच्या बॉडीमध्ये जे केमिकल आढळलेले आहेत ते पॉइझन आहे। त्याचबरोबर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हे क्लिअर झाले की त्यांच्या मानेवरती इंजेक्ट केल्याची खूण आहे, म्हणजेच त्यांना ते पॉइझन इंजेक्शनच्या रूपात दिलेलं होतं, हे सगळं तिथं बोललं जात असतं। तेव्हा मात्र अर्णव म्हणतो काय, मर्डर? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मला एक गोष्ट बोलायची आहे की तुमच्या कोणी असं आहे का ज्यांच्याकडून हे सगळं करण्यात आलंय, तुमच्या बिझनेस अरायव्हल मधील कोणी आहे का? तर अर्णव म्हणतो की काय? अर्णवला खरं तर ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहून धक्का बसलेला असतो की आपल्या बाबांचा कोणीतरी खून करू शकतंय, एवढी मोठी गोष्ट घडलीये, ह्या गोष्टीचा अर्णवला धक्का बसलेला असतो। तेव्हा मामा सुद्धा म्हणत असतात की हे सगळं, तेव्हा जेव्हा अर्णवला हा प्रश्न विचारला जातो की हे सगळं करणारी व्यक्ती तुमच्या बिझनेसच्या ह्याच्यातील असेल, तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, हे सगळं करणारी व्यक्ती राकेश आहे। हे ऐकता क्षणी मामा, शिर्के, आकाश या सगळ्यांना धक्का बसतो आणि तेव्हा मामा म्हणतात की कसं शक्य आहे, कारण राकेश तर जेलमध्ये आहे। तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब सांगतात की नाही, कसं आहे माहितीये का, की राकेश आमच्या तावडीतून पळालेला आहे। ही गोष्ट जेव्हा कळते तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो। मग राकेशच्या बाबतीत अर्णव सांगू लागतो की हो, राकेश जेलमधून पळालेला आहे आणि तो इव्हेंटच्या ठिकाणी सुद्धा आलेला होता आणि इव्हेंटच्या ठिकाणी आल्यानंतर राकेशने तिथे आमच्या ट्रॉलीला बॉम्ब सुद्धा लावलेला होता, म्हणजे तो बॉम्ब लावलेला होता म्हणूनच तर मी तो बॉम्ब घेऊन आणि गाडीतून तो बॉम्ब घेऊन गेलेलो होतो। त्यानंतर तिथे तो बॉम्बस्फोट झाला आणि मी पुन्हा इव्हेंटला आलो, पण मला वेळ झाला कारण मला माहित नाहीये त्यानंतर राकेशचं काय झालेलं आहे। तेव्हा मामा त्या सगळ्यांना धक्का बसतो। इन्स्पेक्टर साहेबही म्हणतात की बरोबर आहे, शक्यता नाकारता येत नाही, हे सगळं करणारी व्यक्ती राकेश असू शकते, हे लक्षात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र
आकाश आणि त्याचबरोबर मामा सगळेजण ही गोष्ट पाहत असतात. त्यांनाही धक्का बसलेला असतो हे ऐकल्यानंतर. म्हणजे तो राकेश जिवंत आहे आणि त्याने हे सगळं केलेलं आहे हे ऐकता क्षणी आता खूप मोठी रिस्क आहे आणि लवकरात लवकर आम्ही राकेशला पकडू असं इन्स्पेक्टर साहेब अर्णवला सांगत आहेत. त्याच वेळी अर्णवला वाईट वाटतं की माझ्या बाबांचा मर्डर झालाय. ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये, ही गोष्ट खूप भयानक आहे. बाबांच्या जीवावरती हा राकेश उठलाय. ह्या गोष्टीचा त्रास मात्र अर्णवला खूप होत असतो. अर्णव म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय, कारण राकेशने जे काही केलेलं आहे ते इतकं भयानक आहे की मी सोडणार नाही त्या राकेशला, असं अर्णव बोलत असतो. तेव्हा अर्णवच्या शेजारी मामा बसलेले असतात. मामा विचारतात की अरे अर्णव का सांगितलं नाहीस ही गोष्ट तू आम्हाला, हे सगळं काय होऊन बसलंय. तेव्हा अर्णव म्हणतो की वेळच नाही मिळाला मामा, कसं सांगणार होतो. अर्णव तू कुठल्या प्रॉब्लेम मध्ये अडकला असता तुला कळतंय का, असं म्हणत मामा अर्णवची समजूत घालत असतात. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की बरोबर आहे मामा तुझं, पण ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या अचानक घडलेल्या होत्या की हे सगळं कळायला वेळही मिळाला नाही. आता हे ऐकता क्षणी धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता या नम्रताचं एक वेगळंच चालू झालेलं असतं. नम्रता आकाशच्या रूम मध्ये आलेली असते आणि आकाशला म्हणत असते की आकाश हे ज्यूस पिऊन घ्या. तेव्हा आकाश म्हणतो नकोय मला. तेव्हा नम्रता म्हणते कळतंय का तुम्हाला काय चाललंय. तेव्हा आकाश भयानक चिडतो आणि तो विचारू लागतो तुला कळतंय का काय चाललंय, घरात काय झालंय, रमाकांत काका गेलेत, सगळे डिस्टर्ब आहेत, कुणी पाण्याचा थेंबही घेतलेला नाहीये, दीदी आणि अर्णव दादाची अवस्था काय आहे तुला कळत नाहीये का, आणि तू मला ज्यूस द्यायला आली. तेव्हा ती म्हणते मग काय करू, आपल्यालाच पळापळ करायला लागणार आहे ना. ती ईश्वरी आणि अर्णव जिजू त्या फोटोच्या समोर बसलेत सकाळपासून आणि मी राबते आपली या घरातली मोलकरी नसल्यासारखं. तेव्हा आकाश म्हणतो काय चाललंय तुझं, तुला कळतंय का जरा तरी. तेव्हा ती म्हणते म्हणजे काय चाललंय म्हणजे. तेव्हा आकाश म्हणतो या गोष्टींचा जरा विचार कर, घरात परिस्थिती काय आहे आणि हे सगळं काय होऊन बसलंय, तुझे काय बोलते ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. आता जरा विचार कर, मला काही नकोय. आणि ती म्हणते कोणालाच काही वाटत नाही, आपण स्पर्धा हारलोय, आपल्या बाबतीत काय घडलंय कोणालाच काही पडलेलं नाहीये. आता घरातला माणूस गेलेला आहे तरी पण ह्या बावळट बाईला सहानुभूती हवी आहे लोकांकडून. इकडे अर्णव रूम मध्ये बसलेला असतो. अर्णवच्या डोक्यातून ते विचारच जात नसतात जे इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की आता सध्या ह्या घडीला जे काही सांगितलेलं आहे, जे त्याला कळलेलं आहे की त्याच्या बाबांचा मर्डर झालाय. अर्णवच्या हातामध्ये आईचा फोटो असतो, तो रडत असतो आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तेवढ्यातच ईश्वरी तिथं आलेली असते, ती सुद्धा डिस्टर्ब झालेली असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे सगळं काय होऊन बसलंय, बाबांचा मर्डर झालाय, तुला कळतंय का मी सिंदूर, तुला माहितीये का ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर हे सगळं काय झालंय, हे सगळं राकेशमुळे झालं असणार आहे ना, असं ईश्वरी सुद्धा सांगू लागते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की हो या सगळ्याला जबाबदार राकेशच आहे, पण दुसरं कोणी असेल तर त्यालाही मी सोडणार नाही, असा विचार इकडे डोक्यात आलेला असतो. आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काही घडत असतं त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही या सगळ्यातून मार्ग काढत आता पुढे जायचं आहे. तेव्हा अर्णव मात्र म्हणत असतो की मिस इंदोर मला कळतच नाहीये, प्रत्येक वेळेस जी व्यक्ती माझ्या जवळ असते, माझ्या जवळ येते, ती व्यक्ती मला सोडून जाते. मला तुला माहितीये का आईच्या बाबतीतही तेच झालं, आई मला सोडून गेली. त्यानंतर आता बाबा, जेव्हा बाबा मला मिळाले मला ह्याच गोष्टीची भीती होती ग, मी सिंदर तू मला सोडून जाणार नाहीयेस ना, असं म्हणत अर्णव डिस्टर्ब झालेला असतो. आणि त्याच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या त्याच पद्धतीने घडलेल्या आहेत म्हणून तर त्याला वाईट वाटत असतं. तो म्हणत असतो की प्लीज खरंच मी सांगते तुला, तू मला सोडून जाणार नाहीयेस ना, असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर, मी तुमची साथ कधीच सोडणार नाही, असं म्हणत ईश्वरी आणि अर्णव दोघंही भाऊक झालेले असतात. ते रडत असतात कारण अर्णवच्या आयुष्यात इतकी वर्ष तो बिना आई वडिलांचा वाढलेला होता आणि आता ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात. तेव्हा मात्र अर्णव तेवढाच डिस्टर्ब झालेला असतो. त्याला कळत नसतं की या सगळ्यातून काय करायचे आणि कसा मार्ग काढायचा आहे, कारण तो इतका भावूक झालाय की त्याने इतक्या दिवसानंतर जवळजवळ 25 वर्षानंतर त्याने बाबा अशी हाक मारलेली होती आणि आता त्याचे बाबा त्याला सोडून गेलेले आहेत. या गोष्टीचा त्रास होत असतो. ईश्वरी त्याला जवळ घेते, अर्णव रडत असतो. ईश्वरी त्याची समजूत घालते, त्याला सांगत असते की काळजी करू नका अर्णव सर, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि मी तुमची साथ कधीच सोडणार नाही, मी तुमच्या सोबत आहे, असं म्हणत ईश्वरीने सुद्धा अर्णवला आता समजवलेलं आहे.
त्याचबरोबर ईश्वरीच्या आणि अर्णवच्या हातामध्ये सात्विकाचा फोटो असतो आणि दोघंही तो फोटो हातात घेऊन रडत असतात. त्यानंतर खाली काही माणसं जमलेली आहेत, त्यांना जाऊन भेटणं गरजेचं आहे, त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. अर्णवने ईश्वरीच्या मांडीवर डोकं ठेवलेलं असतं. तो रडत असतो, त्याला त्रास होत असतो. त्याला कळत नसतं की ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत. तो खूप डिस्टर्ब झालेला असतो. ईश्वरी मात्र त्याची समजूत घालत असते. पण या सगळ्या संधीचा फायदा घेत वल्लरी मात्र बाहेर येते, गाडी अनलॉक करते, गाडीतील एक मोबाईल काढते. म्हणजेच जो मोबाईल रमाकांतचा तिच्याकडे आहे तो मोबाईल तिने घेतलेला असतो आणि त्यानंतर ती उदयकांतला फोन करते. त्याला बोलू लागते, तुला कळतंय का हे सगळं काय करून ठेवलेस तू? तेव्हा उदयकांत म्हणतोय, मला अक्कल शिकवायची नाहीयेस तू. तेव्हा ती म्हणते, तू काय केलंयस, तुझ्या लक्षात येते का ते बघ आधी, कारण तू जो काय गोंधळ घालून ठेवलाय ना त्याचे परिणाम काय भोगायला लागणार आहेत ना याचा विचारही तू करू शकत नाहीये. अरे मर्डर करायची काय गरज होती? थोडंसं जखमी करायचं, मारायचं त्याला. आता जेलमध्ये जायला तयार राहा. तेव्हा तो म्हणतो, मी का जाईल जेलमध्ये? मी तुला सोबत घेऊन जाणार आहे, मी एकटा जाऊ शकत नाहीये, कारण काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये तू माझी साथीदार होती ही गोष्ट मी विसरलेलो नाहीये, त्यामुळं तुला सोबत मी घेऊन जाणारच आहे. हे ऐकल्यानंतर रमाकांत मात्र म्हणत असतो की उदयकांत म्हणत असतो की तुला सोडणार नाहीये, तुझी वाट तर लावणारच आहे. त्यावरती इकडे वल्लरीचं म्हणणं असतं, माझी वाट लावणार आहे, मी काय केले, तू माझी वाट का लावशील? असं त्यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा उदयकांत म्हणत असतो, तुला माहितीये ना तू काय केलेस, या सगळ्यामध्ये तू सामील होतीस माझ्यासोबत. आता दोघांमध्ये चांगलीच भांडणं लागलेली असतात, दोघ जण चांगलेच चिडत असतात. तेव्हा वल्लरी म्हणते की आता गुपचूप तू जायचं आणि इथे भूमिगत व्हायचं, म्हणजेच निघून जा कुठेतरी, इथे थांबू नकोस, असं त्यांनी त्याला सांगितलेलं असतं. आणि तो मात्र चिडलेला असतो. तो म्हणत असतो की तू कोण आहे मला शिकवणारी? त्याला ही गोष्ट पटत नसते, कारण जेव्हा तो अडकणार आहे तेव्हा वल्लरी सुद्धा त्यामध्ये अडकणार आहे. ही गोष्ट मात्र तेवढीच सत्य असते. इकडे आता वल्लरी येते, रमाकांतच्या फोटोच्या समोर हात जोडून उभी राहते, फुलं वाहते, म्हणजे किती नौटंकी आहे ते आपल्याला कळत आहे. एकीकडे मारून टाकणारी तीच आहे आणि दुसरीकडे आता सगळ्यांच्या समोर नाटकं करायला सुद्धा तयार झालेली आहे. सगळे लोक आलेले असतात. मामा आणि वल्लरी या दोघांनीही फोटोच्या समोर फुलं वाहिलेली असतात आणि त्यानंतर मात्र मामा सगळ्यांना म्हणत असतात की तुम्ही सगळेजण आला, खरंच या दुःखामध्ये तुम्ही सामील झाला, यासाठी मी तुमचा आभारी आहे. खरं तर रमाकांत भाऊजी म्हणजे माझ्या चिंटू आणि त्याचबरोबर अंजलीचे बाबा इतक्या दिवसानंतर माघारी आले. मागं त्यांच्यामध्ये आणि ताईमध्ये काही गोंधळ झाला, जे काही गैरसमज झालेले होते, आमचे पण त्यांच्याबद्दल गैरसमज होते, ते गैरसमज सगळे मिटले. पण आता जे काही घडलेलं आहे, माझ्या दोन्ही वाचांचे बाबा गेलेले आहेत, ही गोष्ट खरंच खूप वाईट आहे, असं म्हणत आता मामा रमाकांतची बाजू घेऊन तिथं बोलत असतात, म्हणजे त्यांच्याबद्दल चांगलं बोलत असतात. अर्णव आणि ईश्वरी दोघेही भाऊक झालेले असतात. अंजलीची ही अवस्था तीच असते, तिलाही कळत नसतं की काय करू आणि कसं करू, ह्या सगळ्या गोष्टी कशा सोडवायच्या, हा प्रश्न मात्र तिच्या समोरही राहिलेला असतो. त्याचवेळी मामा तिथे असतात. मग आता सगळ्यांच्या समोर हात जोडायची नाटकं मात्र ही वल्लरी खूपच भारी करत असते. त्यानंतर आजी सुद्धा भोग झालेली असते. आजीला सुद्धा कळत नसतं की हे सगळं काय चाललंय आणि या सगळ्या गोष्टी कशा अचानक घडू शकतात, हा प्रश्न मात्र सगळ्यांच्या समोर असतो. कोणाच्याच लक्षात येत नसतं की या सगळ्या गोष्टी सोडवायच्या कशा. आणि आता मात्र आजी समोर येते आणि फोटोला फुलं वाहते आणि त्याचबरोबर फुलं वाहिल्यानंतर आजी सुद्धा तेवढीच आता भावूक झालेली असते. मग ईश्वरी अर्णवला म्हणते की चला, अर्णवला घेऊन ती त्या फोटोच्या समोर येते आणि अर्णव आणि ईश्वरी ते दोघं सुद्धा आता फुलं वाहण्यासाठी आलेले असतात. आकाश तोपर्यंत अंजलीला घेऊन येतो. दोघंही फोटोला नमस्कार करतात आणि अंजलीला इतकं रडू येतं की तिला कळतच नाहीये, कारण इतक्या दिवसानंतर बाबा भेटलेले होते आणि अचानक बाबा पुन्हा सोडून गेलेत. ही गोष्ट खरं तर खूप त्रासदायक असते. कळत नसतं तिला की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे आणि काय करायचंय. ती खूप रडायला लागते. त्यावेळेस आता सासूसारखी सून नम्रता तिथे येते आणि अंजलीला आधार देते, अंजलीला सावरते आणि ती अंजलीला बाजूला घेऊन जाते. नम्रताची सुद्धा ही सगळे नाटकं असतात. त्यानंतर अर्णव ईश्वरी फोटोच्या समोर येतात. वल्लरी बोलायला सुरुवात करते. खरं तर रमाकांत भाऊजींचं अचानक जाणं हे सगळ्यांसाठीच खूप धक्कादायक आहे. या सगळ्या गोष्टी खरंच खूप वाईट आहेत. म्हणजे आम्हालाही कळत नाहीये की ह्या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे. आमचं कुटुंब अजून सावरलेलं नाही, असं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र मामा हे सगळं पाहत असतो आणि अर्णव ईश्वरी दोघंही फोटोच्या समोर येतात. ईश्वरी अर्णवला सांगते की फोटोला फुलं वाहा.
अर्णव मात्र फोटोला फुलं व्हायला सुद्धा तयार नसतो, कारण त्याला माहिती आहे की माझ्या बाबांचा मर्डर केलाय त्या व्यक्तीला मी सोडणार नाही. अर्णव फोटोच्या समोर येतो, फुलं वाहतो आणि तो म्हणतो की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा बाबा, तुमचा जीव ज्या व्यक्तीने घेतलेला आहे त्याला मी सोडणार नाही, त्याला पकडणार आहे. हे अर्णवने ठरवलेलं असतं आणि अर्णव स्वतः आता फोटोच्या समोर असतो आणि तो सुद्धा तेवढाच कासावीस झालेला असतो आणि त्याने शपथ घेतलेली आहे की जोपर्यंत बाबांच्या खुन्याला मी पकडत नाही तोपर्यंत शांत राहणार नाही, अशी अर्णवने शपथ घेतलेली आहे. आणि काहीही झालं तरीही आता मी बाबांच्या बाबतीत जे काही निर्णय घेतलेला आहे तो अर्णव सत्यात उतरवणार आहे. ऐश्वरी सुद्धा पाहत असते, कारण त्या दोघांनाही कळलेलं आहे. आता जवळजवळ घरात सगळ्यांना कळले की हा मर्डर झालेला आहे. रमाकांतच्या जीवावरती कोणीतरी उठलेलं होतं, ही गोष्ट आता सगळ्यांपर्यंत पोहोचलेली असते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी अर्णवची समजूत घालत असते. अर्णव रूममध्ये येतो आणि आल्यानंतर त्याच्या बाबांच्या त्या झोळीमध्ये असलेली ती टोपी ज्याच्यावरती चिंटू लिहिलेलं, अर्णवची लहानपणीची टोपी असते आणि ती टोपी अर्णवने हातात घेतलेली असते. त्या टोपीकडे तो पाहत असतो आणि त्याला आठवत असतं की हो, ही टोपी इतके दिवस मी माझ्याकडेच ठेवली होती, माझी मुलं माझ्याजवळ आहेत असं मला वाटत होतं, त्यावेळेस मी पळून गेलो असं मला वाटतंय, कारण मी लोकांना घाबरलो, माझ्यावरती लोकांनी आरोप केलेले होते, लोक माझ्याशी वेगळ्या पद्धतीचं बिहेव करत होते, म्हणून मला तसं वाटलं. तेव्हा मी कुटुंबाचा विचार केला नाही. जर मी तेव्हा कुटुंबाचा विचार केला असता तर आज माझं कुटुंब माझ्याबरोबर असलं असतं, असं म्हणत बाबांनी त्यांच्या मनात असलेली खंत बोलून दाखवलेली असते. आणि त्या पद्धतीने अर्णवला हे सगळं आठवत असतं, अर्णवला त्रास होत असतो, अर्णवला कळत नसतं की हे सगळं काय होऊन बसले. त्याचबरोबर ऑफिसमध्ये आल्यानंतर सात्विका इथं असायला हवी होती. आत्ता सात्विकाला किती छान वाटलं असतं, तिच्या लाडक्या लेकाने कंपनी सुरू केली आहे आणि स्वतःची कंपनी स्वकर्तृत्वावर सुरू केलेली आहे आणि त्या कंपनीला आईचं नाव सुद्धा आहे. हे जेव्हा तिने पाहिलं असतं तेव्हा तिला खूप छान वाटलं असतं, आपल्या लेकाचं कौतुक वाटलं असतं, असं म्हणत ते बोललेले असतात. त्याचबरोबर खरंच चिंटू, मी इतके दिवस आसुसलेलो होतो तुझ्या तोंडून बाबा ही हाक ऐकण्यासाठी, आणि अर्णवने बाबा अशी हाक मारलेली असते. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे वल्लरी आता पेटलेली असते. वल्लरी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, एकदा का CCTV फुटेज रिकवर झालं पोलिसांच्या आधी तो अर्णव तुला सोडणार नाहीये, एवढं लक्षात ठेव, कारण त्याच्यामध्ये स्पष्ट दिसते की तू रमाकांतला मारलेला आहे. उदयकांत म्हणत असतो, मला का धमकी देतेस तू सारखी, कारण काही झालं तरी तू माझ्या बाबतीत का बोलतेस, यामध्ये मी तुला घेऊन अडकणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यावरती तिचं असं म्हणणं असतं की मला तू अडकवू शकत नाहीये, कारण या सगळ्यामध्ये माझा काही संबंधच नाहीये. तेव्हा ती म्हणत असते, तुझा संबंध कसा नाहीये, तुझा तर संबंध आहे, तुला घेऊन तर मी अडकणारच आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. असं म्हणत दोघंही एकमेकांची आता गुपितं बाहेर काढायला तयार असतात. तेव्हा अंडरग्राऊंड हो, असं वल्लरीने आता इकडे उदयकांतला सांगितलेलं आहे. अर्णव आणि ईश्वरी जवळजवळ 15 दिवस झालेले असतात आणि त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता आलेले असतात आणि त्याचबरोबर सौदामिनीला ते पेपर देतात आणि तिला सांगू लागतात की हे पेपर्स मी द्यायला आलेलो आहे, असं म्हणत अर्णव आणि ईश्वरीने ते पेपर दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं, आम्ही सांगितलेले पेपर तुम्ही साईन करून ठेवले असतीलच. आणि अर्णव तिथे तिच्या समोर बसतो आणि तिला सांगू लागतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काहीही झालं तरीही सात्विक फॅशन फक्त आमचं आहे, त्याच्यावर कोणीही हक्क मिळवू शकत नाही. पण आता ही सौदामिनी अजून काय गोंधळ घालणार आहे, तिच्या डोक्यात अजून काय राडा असणार आहे, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.